पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। पोलिसांनी तुषार दामगुडेचं पिस्तूल जप्त केलंय। काल भाजप काँग्रेसचे प्रवक्ते रस्त्यावर भिडले आणि या सर्व प्रकारानंतर तुषार दामगुडेचा परवानाही ताब्यात घेतलाय। या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही। आपल्या सोबत हनुमंत पवार आहेत आणि काल तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यामध्ये मारहाण झालेली होती। एका न्यूज चॅनलच्या डिबेटला स्टुडिओमध्ये उपस्थित होतो। शिवाजी महाराजांची बदनामी करणारे भाजपवाले असा सगळा विषय होता। परखडपणे मी भूमिका मांडली। बाहेर आल्यानंतर तू भाजपाच्या विरोधात का बोलतो, हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तू का बोलतो वगैरे वगैरे असं विचारलं। पुण्यात जिवंत राहायचं असेल तर कमरेला बघ, आणि मग ते शर्टवर केलेली पिस्तूल होती तिथं, तर ते हसलो मी पिस्तूल बघितलंस की असल्या खेळण्याला आम्ही घाबरत नाही। ते मारहाण त्यांनी सगळ्यांनी केली। जेलमध्ये टाकलं असतं 6 वर्षासाठी 5 वर्षासाठी। मी जर पिस्तूल लावून हिंडलो आणि मी जर 6 लोक घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या एखाद्या प्रवक्त्याला मारलं, तुरुंगात टाकलं असतं आम्हाला। त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, बोललं तर आम्ही असे गुंड पाठवू। तो काय साधासुद्धा गुंड नाही। एस जयशंकर परराष्ट्रमंत्री, त्याच्यासोबत फोटो आहे। पुण्यातल्या भारतीय जनता मोर्चाच्या एका पण कार्यकर्त्याचा फोटो नसेल। निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, फोटो आहे याचा। नरेंद्र मोदी साहेबांसोबत फोटो आहे। आणि हा आता पळपोटा मी बीजेपीचा नाही म्हणतो, हा गोडशे असाच म्हणत होता मी संघाचा नाही। महाराष्ट्रात बोलणाऱ्या प्रत्येकाला पोलीस संरक्षण, इथं मोगलाई आहे, नको आम्हाला पोलीस संरक्षण। आम्हाला बोलता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची शपथ घेतली फडणवीस साहेबांनी। आम्ही आणखी जोरात बीजेपीला विरोध करू। त्यांच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात लढण्याची उत्साह ऊर्जा आमची अजून वाढते। कॅमेरा सुमित भोसरे, सागरावर, साम टीव्ही।